साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार। हरियाला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार। तुका म्हणे हरी काही उरले दिवरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार। समचरण सरोज रज सांद्रे नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कजनेत्र सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि।
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची धार झाला सफल व्यापार प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील महत्वाचा अत्यंत गोडासा अभंग विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज येरझाळ कुणाची संपली आणि जीवन यात्रा कुणाची सफल झाली हे स्पष्ट करतात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. महाराज म्हणतात हरिराजाने आपल्या हृदयामध्ये साठवलं त्याची जन्म मरण रूपी येरझाळ संपली आणि त्याचा परमार्थिक व्यापार फलद्रूप झाला सफल झाला. तो हरी एकदा हस्तगत झाल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनामध्ये कसलीही चिंता आणि कसलंही भय शिल्लक राहत नाही. कारण तो भगवान परमात्मा भक्ताच्या अंतःकरणामध्ये कसलेही विकार शिल्लक ठेवत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी भगवंताच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या चिकलठाणा नगरीमध्ये चालत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 14वे आणि या महोत्सवामधील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा. या 5व्या दिवसाच्या सेवेचं कीर्तन पुष्प गुंफण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेले माझं हे मी सौभाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग आहे आमचे परमस्नेही परम मित्र प्राध्यापक श्री जगन्नाथजी बदले सर. बरीचशी मंडळी त्यांना ओळखतात. सरांच्या संपर्कामधून सर्व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून मला हे मिळालेले निमंत्रण आहे. या सेवेच्या माध्यमातून उपस्थित आमचे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन मंडळी, त्यामध्ये इकडे आमचे सुनील महाराज आहेत,
बऱ्याच वर्षानंतर त्यांच्या भेटीचा योग आलेला आहे. ते तसे आमच्या संपर्कात होते बरेच वर्ष बरं का, पण त्यांचे 2 हाताचे 4 हात झाले. ते आमचा नंबर त्यांनी त्यावेळेसपासून उडवला का काय, जे गायब झाले ते अजून भेटले. असो सुनील महाराज उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. तसेच आमचे संगीत विशारद कुणाल महाराज उपस्थित आहेत, ज्यांनी गोड चाल गायली असे संगीत विशारद श्री हरिभक्त परायण वैजनाथ महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. तसेच आमचे मृदंग सम्राट मृदंग विशारद पवार महाराज आहेत. महाराजांचं काय नाव? आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी आगळे महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. आता सर्वांचा परिचय नसल्यामुळं आमचे सर पण आहेत, त्यांची भेट झाली आल्या, त्यांनाही धन्यवाद. इकडं पाठीमाग आमचे चोपदार आहेत, भालदार नाही का? भालदार नाही. इकडं आमचे विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही या गादीवरून नमन आहे. इकडं आमचे कोल्हे सर आहेत, तिकडं जरा नियोजन करतात ते सिस्टीमचं कमी जास्त. नाही सर आहेत. हां, तसेच सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे मस्के, त्यांनाही धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, फक्त 2 तास चांगला आवाज द्या. तसेच ज्यांच्यामुळं पहिल्यांदा आपल्या या नगरीमध्ये येण्याचा योग आला, माझ्यासाठी ही जागा काय नवीन नाही. या ठिकाणी मी 8-8 दिवस राहिलेलो आहे. मला वाटते 8-10 वर्षापूर्वीचा काळ आहे. 8-8 दिवस आम्ही या ठिकाणी राहिलेलो आहेत. आमच्या सरनी फोन केला, म्हणले महाराज हॅलो, म्हणून बोलो, एक सेवा करावं लागेल. म्हणला तुम्ही म्हणल्यानंतर सेवाच काय, काही पण करावं लागेल, पण ठिकाण सांगा. म्हणले चौधरी कॉलनी चिकलठाणा. ऐकून समाधान वाटलं, कारण या मंडळीने जे प्रेम दिलं 2-3 वर्षामध्ये, ते प्रेम आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. ही सर्व मंडळी, त्यामध्ये आमचे श्री गणेशजी कावळे पाटील आहेत, त्यांच्यामुळं सुरुवातीला आमचा येण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्वच महिला मंडळाची संख्या विशेष करून जास्त प्रमाणामध्ये आहे. फक्त विनंती, थोडं पुढं सरकून बसा. तुमचे चेहरे माझ्या लक्षात येत नाहीत, म्हणजे दिसत नाहीत, आणि श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कळल्याशिवाय वक्त्याला बोलण्यासाठी ऊर्जा प्राप्त होत नाही. तुमचे चेहरे दिसले पाहिजे मला, त्याच्यामुळे थोडं अजून पुढं सारखा. बरोबर 11ला आपण कार्यक्रम संपवणार आहोत, त्याची काळजी कुणीही करायची नाही. आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. अशा उद्देशाने बसलात, बरं वाटलं तर थांबते, नाही तर असं काही नाही ना. असं नसेल तर सारखा पुढं उपस्थित पुढे सारखा पुढं. हे लाईव्ह चित्रीकरण चालू आहे, धार्मिक व्हिडिओ जयस्वाल हे YouTube चॅनल आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम कधीही बघणार आहोत बरं का, हे लक्षात ठेवा. यांच्याकडे पण फिरवा थोडं बरं का. या आई पुढे या, फक्त गळगळीची विनंती, या पुढे या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये आमचे आप्पा पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला नेहमी त्यांनी आयुष्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी उभे आहोत. आप्पा उपस्थित आहेत, ज्ञानोबा आप्पा बदाले सरांचे वडील आहेत, त्यांनाही या ठिकाणी दंडवत. तसेच विशेष करून आजचे संत भोजन म्हणजे महापंक्तीचे ते आजचे यजमान आहेत बरं का, आणि सुंदर असं नियोजन त्यांनी पंक्तीचं केलेलं आहे. त्याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ महिला मंडळ, पुरुष मंडळ, आबाल वृद्ध सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन प्रारंभ करतो. विठ्ठल
एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी गजर करायचा आहे. फक्त खालची मंडळी तुमचा आवाज ऐकू द्या आम्हाला. कुंडली गवळला हरी विठ्ठल. वा वा वा, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवन हे गतिमान जीवन आहे. आज आपण समाजामध्ये दृष्टिक्षेप टाकला तर प्रत्येक जण धावतोय. कोणी धनासाठी धावतोय, कोणी मानासाठी धावतोय, कोणी ज्ञानासाठी धावतोय, कोणी सत्तेसाठी धावतोय. परंतु प्रत्येकाचं साध्य मात्र एकच आहे, ते म्हणजे सुख. प्रत्येकाला काय पाहिजे? सुख. दुःख कुणालाही नकोय, कायमस्वरूपी सुख पाहिजे. पण आपण जीवन जगत असताना संसारामध्ये दुःख संपलं की सुख, सुख संपलं की दुःख, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये चालूच आहे. सुखाचे दिवस लवकर संपतात, पण दुःखाचे दिवस लवकर संपत नाही. प्रत्येकाची अपेक्षा काय? कायमस्वरूपी सुखाची. मग या संसारामध्ये आपल्याला कायमस्वरूपी सुख का मिळत नाही? त्याचं महत्वाचं एक कारण सांगतो बरं का. त्याचं महत्वाचं कारण आहे, आपण संसारामध्ये ज्या ज्या अपेक्षा करतो, या विज्ञानाने एवढी प्रगती केली, आपल्याला सुख का मिळत नाही? तर आपल्या अपेक्षेची साधनं बदलली, त्याच्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लक्ष द्या माझ्याकडे. 1960चा काळ आठवा. 1960 ची मंडळी असतील तिथं बरीचशी बरं का. 1960 साली नवरदेवाला हुंड्यामध्ये काय लागायचं? घड्याळ. बाबांनी राईट ओळखलं बरं का. 1960 साली नवरदेवाला हुंड्यामध्ये काय लागायचं? घड्याळ. काळ बदलला. 1970 सालामध्ये हुंड्यामध्ये नवरदेवाला काय लागायचं? रेडिओ लागायचा, रेडिओ. परत काळ बदलला. 1980च्या काळामध्ये हुंड्यामध्ये नवरदेवाला काय लागायचं? सायकल. राईट. हा, तुम्ही सायकलवाले गिराईक दिसताय. असो. परत काळ बदलला. 1990च्या दशकामध्ये हुंड्यामध्ये नवरदेवाला काय लागायचं? मोटरसायकल. परत काळ बदलला. इसवी सन 2000 कालावधीमध्ये नवरदेवाला हुंड्यामध्ये काय लागायचं? मोटरसायकलच लागायची, पण कोणती? बुलेट. परत काळ बदलला. 2000 ते 2010 पर्यंत नवरदेवाची नखरी चालली बरं का. पण तिथून पुढं काळ बदलला बरं का. तिथून पुढं काळ बदलला आणि आता नवरदेव काय म्हणतोय बघा बरं का. आता सायकल मागत नाही, मोटरसायकल मागत नाही. आता नवरदेव काय म्हणतोय? हुंडा नको मामा मला. हा काय रे पर हो? काय पुढं? हा ते बोलला बघा काहीतरी. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला. ती पण मामा द्यायला तयार नाही. मामा म्हणतोय नोकरीवाला पाहिजे. तू MIDCत कामाला जातो, तुला कुठं देऊ मुलगी? काळ बदलला. म्हणजे तात्पर्य ज्या ठिकाणी आपण सुख शोधतोय तिथून सुख गायब होते. त्याच्यामुळे आपण सुख प्राप्त करू शकत नाही. जातील दिस येतील भोग सरल सुख होईल. तुम्ही दृष्टिक्षेप टाका. प्रत्येक जणाची अपेक्षा सुखाची. मजलागी दुःख भावे आईसे कोणी भावे ना जीवे. नवंचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला काय वाटतंय? मला दुःख नको, पण ते आल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येकाला वाटतंय मला सुख पाहिजे आणि ते मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल.
ज्या ठिकाणी सुख शोधतोय ते म्हणजे आपण सुख कुठं शोधतोय? संसारामध्ये. मग आता संसाराचा स्वभाव कसा आहे? प्रत्येक वस्तूचा स्वभाव ठरलेला आहे बरं का, प्रत्येक वस्तूचा स्वभाव ठरलेला आहे. तसा संसाराचा पण स्वभाव आहे. काय संसाराचा स्वभाव आहे? संसार दुःख मूळ पाठी लागली उढाळ. ज्या संसारामध्ये आपण सुख शोधतोय त्या संसारामध्ये सुख तर नाही, पण सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. मग आता मला सांगा, एखाद्याचा स्वभाव बदलता येतोय का? आपली मन नाही काहीतरी, जित्याची गोड मेलेली जाय ना, कडू कारलं गोड व्हाय ना. म्हणजे स्वभावामध्ये कोणाच्याही बदल होत नाही. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. साखरेचा स्वभाव कसा आहे? गोड. आता किती बदल केला तरी काय बदल होईल का त्याच्यात? हा, ज्याचा त्याचा स्वभाव ठरलेला आहे. लिंबू कसं आहे? आंबट. कारलं माझ्यासारखं कारलं कडू, कवट आंबट तुरट. लिंबाचं झाड, हा, कडुलिंबाचं झाड कसं आहे? तुम्ही कुठलाही अवयव घ्या लिंबाचा बरं का, त्याचं गुड जरी तुम्ही काढलं, त्याचं गुड कसं लागणार खाल्लं तर? मोठ्याने बोला ना जरा. कडू. त्याची फांदी, त्याची लिंबुळी, त्याचं फुल, त्याची सावली विठ्ठल विठ्ठल. हा, आपण सुख शोधतो त्या संसाराचा स्वभाव कसा आहे? दुःख रूप आहे. आणि या दुःखरूपी संसारामध्ये सुखरूपी अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्या असत्या तर आपल्या अगोदर रावणाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या, आपल्या अगोदर दुर्योधनाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या, आपल्या अगोदर हिरण्यकश्यपूच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या. विठ्ठल विठ्ठल. काय काही होतं यांच्याकडं? राजे होते, सम्राट होते, राज्य होतं, सैन्य होतं, धनदौलत होती, पण समाधानाने मेले का? राजा रावणाकडे काय कमी होतं? काय कमी होतं? त्याचं संख्याबळ आहे का कुटुंबात? राजा रावणाला पत्नी किती होत्या? 80,000 पत्न्या होत्या राजा रावणाला बरं का. आणि तेही 80 सहस्रा सुंदरा आणि कामिनी बरं का. परत त्याच्या संपत्तीचा विचार करा रावणाच्या. 5 लक्ष घरे काशानी तांब्याची, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. शुद्ध सोन्याचे 7 कोटी घर राजा रावणाच्या लंकेमध्ये होते, नगरीमध्ये होते. मग तो राजा रावण श्रीमंत किती असेल विचार करा. सोन्याचा आजचा भाव काय? किती? 1 लाख. बरं बरं, 1 लाख रुपये किलो का? तोळा तसं सांगा ना. 1 लाख रुपये किलो म्हणले मागच्या मागच पळायचं. 1 लाख रुपये तोळा. मग त्याची 7 लाख घर नुसत्या सोन्याची. मग त्याचा शोध तुम्ही घरी गेल्यानंतर करा. राजा रावणाने जर सोन्याचा हिरेजरी टोप आज घातला तर तो 365 दिवसांनी तो टोप घालायचा. किती म्हणजे वर्षांनीच. मग आता किती झाली वर्षाची? 365. राजा रावणाला डोके किती? मग किती झाले विचार करा.
त्याच्या संपत्तीचा विचार करणं आपल्या हे विचार कक्षेच्या पलीकडचा विषय बरं का. मग एवढा श्रीमंत राजा, 80,000 पत्नी त्याच्या सुंदर, तरीही सीतामातेचा मोह सुटला नाही बरं का. ती मंदोदरी किती सुंदर होती सांगू का तुम्हाला. मंदोदरी 5 पतिव्रतेमध्ये त्या मंदोदरीचं नाव आलेलं आहे. ती मंदोदरी एवढी सुंदर होती, ती जर स्नान करून ती कपाटासमोर जरी गेली बरं का, तर त्या कपाटामध्ये अलंकार आपोआप गळून पडायची. कशामुळं? या मंदोदरीने आपल्याला परिधान केलं पाहिजे म्हणून ते अलंकार आपोआप गळून पडायचे. आणि ते अलंकार जर तिने कानात घातले बरं का, परिधान केले, तर त्या अलंकाराला चिकटलेली माती धूळ आपोआप गळून पडायची. एवढी सुंदर होती मंदोदरी. आणि एवढं सगळं असताना त्या राजा रावणाला मोह कशाचा? सीतामातेचा. म्हणजे या दुःखरूपी संसारामध्ये माणसं समाधानी कशामुळे नाहीत? आहे त्यामध्ये समाधान नसल्यामुळं दुःखाला प्राप्त होतात. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही जर विचार केला तर 3 प्रकाराने माणसं दुःखी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. माणसं 3 प्रकाराने दुःखी बरं का. कोई तन दुखी, तन म्हणजे शरीर, शारीरिक वादीने माणसं एवढे त्रस्त. घरची परिस्थिती चांगली, माणसं चांगली, पण शरीर संपदा नाही, शरीर साथ देत नाही म्हणून दुःखी. कोई तन दुखी, कोई मन दुखी बरं का. कोई मन दुखी म्हणजे शरीर प्रकृती चांगली बरं का, घरात संपत्ती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे. मन दुखी म्हणजे माणसाचा कुणाच कुणाला मिळत नाही, कुणी कुणाचं ऐकत नाही, कुणी कुणाला विचारत नाही. घरामध्ये सतत भांडणं, तंटे, वाद विवाद, जावई दारू पितोय, मुलगी नांदत नाही, हे सगळ्या भानगडीने हे कोण? मनदुखी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, आणि कोई धन बी रहत उदास. याचं सगळं चांगलंय बरं का. शरीर प्रकृती चांगली, घरचे माणसं सगळे चांगले, पण पैसाच नाही घरामध्ये. 3 टाइम जेवणाची तिची अडचण आहे. म्हणजे हे धन बी न रहत उदास. अशा 3 प्रकारे समाजामध्ये माणसं दुःखी. विठ्ठल विठ्ठल. विज्ञानाने एवढी प्रगती केली बरं का. जे नाही ते शोध या शास्त्रज्ञांनी लावले बरं का. माणसं उंदरावर बसून चंद्रावर चालली, म्हणजे एवढी शोध लावली. उंदरामध्ये यान उंदराच्या आकाराचं असतंय ना, बरोबर आहे का. विमान पण उंदराच्या आकाराचं आहे, म्हणजे माणसं उंदरावर बसून चंद्रावर चालली. एवढे सगळे शोध या शास्त्रज्ञांनी लावले. त्या शास्त्रज्ञांना सुद्धा तो खाऊ विजय मिळवता आला नाही. विज्ञानाने किती शोध लावले आहे का. विज्ञानाने एवढे शोध लावले, माणूस बसल्या जागेवरून जगामध्ये कुठेही बोलू शकतोय. 30 वर्षापूर्वी हा विचार कुणी स्वप्नात सुद्धा केला नसेल. केला असेल का? पण शास्त्रज्ञांनी तो शोध लावला. बसल्या जागेवर हॅलो, जगात कुठे हॅलो बोलो, बसल्या जागेवर. नाही तर पूर्वी 200 मीटर जरी आपल्याला कुणाला बोलायचं असेल तर मोठ्याने ओरडावं लागायचं. किती मोठ्याने ओरडावं लागायचं? आता ओरडू का? मोठ्याने ओरडावं लागायचं. 200 मीटरवर जर माणूस असेल, अय परश्या काय आरची आली. अरे इथं कीर्तन चालू, कीर्तन. यांच्या डोक्यातली आरची काय जाय ना बाबा. मला वाटलं म्हणते नाही परश्या, इथं कीर्तन चालू आहे, यांच्या डोक्यात आरची. अवघड गाव. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य, विज्ञानाने एवढी प्रगती केली, इकडून बघू टाकला
चपाती बाहेर निघते, इकडून ऊस घातला तर इकडून साखर बाहेर निघते. काही दिवसांनी असं मशीन येणार आहे, पाहुणा आला इकडून पाहुणा आत घालायचा, इकडून जेवण पान खाऊनच बाहेर निघला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य, ज्या शास्त्रज्ञांनी एवढे सगळे शोध लावले त्या शास्त्रज्ञांना सुद्धा आतापर्यंत दुःखावर विजय प्राप्त करता आला नाही. मोजके लोक होऊन गेले ज्यांनी दुःखावर विजय मिळवला. त्या मोजक्या लोकांच्या यादीत फक्त आमचे संत महात्मे येतात. यासाठी केला होता, यासाठी केला होता, आमचे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आजी संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माझा संसार कसा झाला, सुफल झाला. आता माऊली ज्ञानोबरायांचा संसार सुफल झाला, तुकोबरायांचा संसार सुफल झाला, सर्व संत महात्म्यांचा संसार सुखरूप झाला, सुखरूप झाला. आपला संसार सुखरूप का होत नाही, आपला संसार सुखरूप का होत नाही, तर त्याचं महत्वाचं कारण आहे, साधू संतांनी हे शरीर, मानवी शरीर ज्या कामासाठी मिळालं त्याच कामासाठी या शरीराचा वापर केला. परंतु आपण हे शरीर मिळालं पण याचा वापर आपण योग्य केला नाही. भगवंताने अगोदर इतर सृष्टी निर्माण केली, पण या सृष्टीकडे बघून भगवंताला समाधान वाटलं नाही. कारण जी सृष्टी निर्माण केली, जे जीव जन्माला घातले, ते जीव या देवालाच मानायला तयार नाही. भगवंताने कुत्रा निर्माण केला, कुत्र्याने कधी विचार केला हो, केला का कुत्र्याने कधीतरी विचार, हा देव कुत्रा अभिषेक करतो निघून जातो. बर का, आकाश मार्गे कावळा उडत असताना खाली विचार केला का कावळ्याने, खाली देव आहे, मूर्ती, मंदिर आहे, मंदिरावर कळसावर बसतो आणि विश्रा टाकतो. बैल कधी मंदिरात आला का दर्शनासाठी, हा येतो का बैल मंदिरात, येतो का नाही, नाही पोळ्याच्या टायमाला येतो का. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, या जगाकडे दृष्टिक्षेप टाकला, भगवंताला वाईट वाटलं, अरे जे जीव मी जन्माला घातले ते जीव मलाच मानायला तयार नाही, वाईट वाटलं. तो कामने के
दिली महाराजांनी. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला काही आवडलं तर बिनधास्त जोरात टाळ्या वाजवता. का तुम्हाला काहीच आवडत नाही असं असेल तर नका वाजवू बरं का. पण काही आवडलं तर एक प्रोत्साहन म्हणून टाळी वाजवता बरं का. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. आमचे तुकाराम महाराज या प्रमाणाच्या माध्यमातून सांगतात, अरे आंधळे होऊ नका. ज्या भगवंताने एवढे सुंदर डोळे दिले, कशासाठी डोळे दिले? पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विठीवरी सुंदर ते ध्यान उभे विठीवरी सुंदर ते ध्यान. एवढे सुंदर डोळे दिले कशासाठी दिले? त्या भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी. नाहीतर नाव सुलोचनन पाहती मुंबई पुन्हा. काय अर्थ आहे का त्या नावाला? सुंदर डोळे दिले. महाराज म्हणले असे आंधळे होऊ नका. तुका म्हणे कैचे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा. मी सांगत काय होतं तुम्हाला, ज्या भगवंताने सृष्टी निर्माण केली त्या भगवंताला या सृष्टीकडे बघून समाधान वाटलं नाही. जे जीव जन्माला घातले ते जीव भगवंताला मानायला तयार नाही. आईसे देखोनी सृष्टी ते सुखन वाट्याची देवा ते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मियले. मग शेवटी विचार करून भगवंताने या मानवी देहाची निर्मिती केली बरं का. औत हात का मानव देह अल्लाने दिया. औत हात का मानव देह अल्लाने दिया. खाया पिया सुखरे सोया. खाया पिया सुखरे सोया. हात माना खोया. खाया पिया सुखरे सोया. हात माना खोया. जीवन नारायण महाराजांचा अतिशय गुण हाते बरं का. महाराजांची टाळी वाजवा. पण ते काय जरा त्यांना थोडा आम्हाला रिटर्न कमी पडतोय जरा बरं का. गायनाचा वादनाचा आनंद घ्यायचा म्हणल्यानंतर आम्हाला रिटर्न पाहिजे बरं का. काय तिकडं बाहेरचा आवाज नसेल तरी चालतंय आम्हाला, पण रिटर्न पाहिजे. ते नाद ब्रह्म आहे बरं का. पण त्याचा प्रतिध्वनी आला तर ते मजा येणार ना त्यांना. म्हणजे तयार आहे त्यांचा. हात अतिशय गोड वादन आहे महाराजांचं. असो शहरी भाग आहे, शहरी भागामध्ये जास्त आवाज चालत नाही. ग्रामीण भाग असता तर कसंही चाललं असतं. तुम्ही कार्यक्रम एवढे वर्ष टिकून ठेवलाय हेच खूप मोठं तुमचं करावं तेवढं कौतुक आहे बरं का. नाही एवढं सोपं राहिलं नाही कार्यक्रम एवढे मोठाले करणं बरं का. ग्रामीण भागाचा विषय वेगळा असतो आणि शहरी भागातलं वातावरण वेगळं असतं. असो आपलं काय चाललं होतं म्हणा कीर्तन. शेवटी भगवंताने या मानवी देहाची निर्मिती केली. पण विचार केला हेही त्याच जातीवर गेलं तर कोणत्या? त्या कुत्र्या मांजराच्या. मग याला एक विशेष गुण दिला बर का. याला विशेष गुण दिला. तो गुण म्हणजे याला ज्ञान दिलं. ज्ञान. तुम्ही म्हणाल मग बाकी पशु पक्ष्यांना ज्ञान नाही का? पशु पक्ष्यांना भरपूर ज्ञान आहे, माणसापेक्षा ज्ञान आहे बरं का. उदाहरण सांगतो तुम्हाला. एका श्रीमंत माणसाच्या घरी चोरी झाली. कोणाच्या घरी होऊ नये पण उदाहरणामध्ये झाली. आता माणूस श्रीमंत होता बरं का. सत्ता होती, संपत्ती होती, बळ होतं, शक्ती होती, सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याकडे, साम दाम दंडभेद. पण योगायोगाने त्याच्या घरी चोरी झाली. लगेच पोलीस स्टेशनला फोन. हॅलो 2 मिनिटात पोलीस. काय प्रॉब्लेम साहेब बोला. चोरी झाली म्हणले. काय हरकत नाही म्हणले, तपास होऊन जाईल.
2 दिवस झाले, 4 दिवस झाले, पण चोराचा तपास लागायला तयार नाही. लगेच हॅलो काय करता तुम्ही, 4 दिवस झाले अजून तपास लागायला तयार नाही. काय हरकत नाही म्हणले साहेब, तुम्ही काळजी करू नका. आता आम्ही काय करतो, आता श्वान पथकाला निमंत्रित करतो. आता जो शोध पोलिसांना म्हणजे माणसांना लागला नाही, तो शोध आता कोण करणार? श्वान म्हणजे कुत्रा. मग आता मला सांगा, माणसं हुशार का कुत्र? हा, माणसं हुशार का कुत्र? माणसाची जागा कोणी घेतली? कुत्र्यानी. फक्त कुत्र्याची घेऊ नका बरं का. माणसाची जागा कोणी घेतली? मग आता माणूस हुशार का कुत्रा? कुत्रा हुशार. बरं अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही ते घरटं बघितले का? घरटं कोणाचं? ते विहिरीमध्ये एखाद्या झाडाला असे लटकलेलं असते, सुग्र. त्याला काय म्हणतात त्या घरट्याला? खोपा. खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा हो चांगला, देखा फुलासाठी झोका तिने झाडाले चांगला. खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा हो चांगला, देखा फुलासाठी झोका तिने झाडाले चांगला. खोपा चांगला चांगला जसा फुलला बंगला, खोपा चांगला चांगला जसा फुलला बंगला. पाखराची कारागिरी जरा पहारे मानसा, एका पिल्लासाठी इनला. कसा इनला? आता मला सांगा, जगातला कुठलाही इंजिनियर आणा, असा खोपा बनवता येईल का? नाही येणार. मग माणसं हुशार का पाखरं हुशार? पाखरं हुशार. मग तुम्ही कसं काय म्हणताय ज्ञान माणसाला दिलं? उत्तर आहे का? हे जरी ज्ञान असेल, हे व्यावहारिक ज्ञान झालं, पण एक विशेष ज्ञान आहे, ते फक्त माणसाकडे. ते कोणतं? माझ्या ओठातलं कार्ड बरं का त्यांनी आणि विशेष आहे बरं का. ऐका ऐका, जे कीर्तनकाराच्या पोटात असतं बरं का, ते यांच्या ओठात असतं बरं का. जे कीर्तनकाराच्या पोटात असतं ते यांच्या ओठात असतं. जे यांच्या ओठात असतं ते यांच्या बोटात असतं बरं का. लक्ष द्या. जे कीर्तनकारच्या पोटात असतं ते यांच्या ओठात असतं, यांच्या ओठात असतं ते यांच्या बोटात असतं, आणि या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम तुमच्या खिशातल्या नोटात असतं. तात्पर्य भजन करू शकतो तो फक्त माणूस. भगवंताने शरीर दिलं, पण याचा वापर कसा करायचा आहे हे आपल्या हातात आहे. माणसाचं शरीर म्हणजे 3 पानांची डायरी बरं का. लक्ष द्या. माणसाचं जीवन म्हणजे 3 पानाची डायरी. या 3 पानांच्या डायरीमध्ये 2 पानं भगवंताने लिहिली आणि 1 पान कोरं ठेवलं. या डायरीचं 1 नंबरचं पान म्हणजे जन्म बरं का. 2 नंबरचं पान रिकामं ठेवलं आणि 3 नंबरचं पान मृत्यू. 1 नंबरचं पान जन्माचं पान देवाने लिहिलं
आणि मरणाचं पान देवाने लिहिलं. आणि 3 नंबरचं ते मधलं जे पान आहे ते म्हणजे जीवन. आणि हे पान कोरं ठेवलं. याचं लिखाण करायचं काम कोणाच्या हातात आहे? हे आपल्या हातात आहे. पहिलं पान कोणतं? जन्माचं. आता जन्म आपल्या हातात होता का? आपल्याला श्रीमंताच्या घरी जन्मायचं का गरीबाच्या घरी जन्मायचं आपल्या हातात होतं का? आपल्या हातात असतं तर आपण टाटा, बिर्ला, अंबानी, पण हे पान भगवंताने लिहिलं. हे आपल्या हातात नव्हतं. बरोबर का? म्हणून लक्षात ठेवा, एखाद्याला असेल गरिबी, परिस्थिती तुमची गरीब असेल, पण वाईट वाटून घ्यायचं नाही. आणि कोणी श्रीमंत असेल तर त्याचा अहंकार कधी मनामध्ये ठेवायचा नाही. गरिबी आली तर लाजू नाही आणि श्रीमंती आली तर माजू नाही, हे आमची जुनी मंडळी म्हणत असतात. म्हणजे हे पान कुणी लिहिलेले? ही सगळी भगवंताची कृपा आहे. त्याच्यामुळे कुणीही नाराज व्हायचं नाही. आता काळ जन्मायचंय का गोर जन्मायचंय हे पण आपल्या हातात नव्हतं. विठाला प्रत्येकाचा प्रयत्न आहे काय? मी रूपवान दिसलं पाहिजे. आता कित्येक सौंदर्य प्रसाधने आपल्याला बाजारामध्ये मिळतात. कशासाठी? सुंदर दिसण्यासाठी. आणि आपण प्रयत्नही करतोय. बरोबर आहे का? असं घर सापडणार नाही त्या घरामध्ये क्रीम आणि पावडर नाही. बर का? एक फेमस क्रीम आहे बघा, प्रत्येक घरात आहे. कोणती फेमस क्रीम? फेरून लावली. बरोबर आहे का? प्रत्येक घरात आहे. प्रत्येक आहे का नाही? कशासाठी? प्रत्येकाला वाटतं मी सुंदर दिसावं, गोर गोमट दिसावं. बर का? पण याच्यात कितीही प्रयत्न करा, बदल होऊ शकत नाही. तुम्ही डाय मारा, दुसऱ्या दिवशी ते पांढरा किस बाहेर मुंडक काढते आणि सकाळी सकाळीच म्हणते जी हरी. म्हणजे भगवंताने लिहिलेल्या पानामध्ये बदल होऊ शकत नाही. आणि 2 नंबरचं पान आहे ते आपलं लिखाण चालू. 3 नंबरचं पान आहे ते म्हणजे मरण. आपलं मरण कोणाच्या हातात आहे? आपण कधी मरणार आहे आपण सांगू शकतो का? तुमचं वय किती? 70. वाव, अभी तो हम जवान आहे. वाटत तुमच्याकडे बघून बरं का. मला वाटलं असेल 50-55. वा वा, भरपूर आयुष्य बरं का तुम्हाला. तुम्ही 100 पार करताना असं मला वाटतंय तुमची प्रकृती बघून. बरं ठीक आहे, तुमचं वय 70 आहे आणि अजून किती वर्ष तुम्ही जगणार बघा. ते नाही म्हणते. म्हणजे हे पान कुणी लिहिलंय? भगवंतांनी लिहिलंय. हे आपल्या हातात नाही. मरण जर आपल्या हातात असतं बरं का, तर जगातले श्रीमंत आणि सत्ताधीश मेलेच नसते. आतापर्यंत भारत देशामध्ये किती पंतप्रधान झाले? भारत स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 50-75च्या आसपास वर्ष झाले असतील. काय जे काय असतील ते 17, 18, 20, 22 एवढे पंतप्रधान झाले. मला सांगा, एवढे पंतप्रधान इच्छा असताना मेले का इच्छा नसताना मेले? इच्छा नसताना मेले. बरं का? सुरक्षा रक्षक असताना मेले. काही तर सुरक्षा रक्षकांनीच मारले. म्हणजे मला सांगायचंय काय, हे पान कुणी लिहिलंय? हे भगवंतांनी लिहिलेलं पान आहे. आणि जे मधलं पान आहे ते पान म्हणजे 3 नंबरचं पान, त्याचं नाव आहे जीवन. आणि या 3 नंबरच्या पानाचं लिखाण कोण करतंय? या आपण लिखाण करतोय. लिखाण करतोय म्हणजे वही पेन घेऊन नाही. आता इथं आपण बसलोय म्हणजे आपलं लिखाण चालू आहे. आपल्या डायरीच्या पान वरच्या कडल्याच पाहिले ओळीत लिहिलं, मी 9 वाजता कीर्तनात बसलेलो आहे. म्हणून जीवन जगत असताना, जीवनातलं प्रत्येक पाऊल टाकत असताना विचार करायचा, आपण हे जे काय पाऊल टाकतोय हे म्हणजे आपलं लिखाण चालू आहे. विठ्ठल जीवनाला स्वर्ग बनवायचंय का नरक बनवायचंय
हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आता आपण काय ठरवायचं ह्याच्या ठिकाणी ठरवायचंय. मला सांगा, तुम्हाला पक्षीची आवड आहे, कावळा बी पक्षी आणि पोपट सुद्धा पक्षी, मग कावळा पाळायला पाहिजे का पोपट? कोण म्हणलं इकडं कोंबड्या? आता मला सांगा, कावळा पक्षी पोपटी पक्षी, मग काय पाळलं पाहिजे? पोपट. मग आता हे तर तुम्हाला समजतंय बरं का, हुशारच तसे तुम्ही चिकनखाण्याची मंडळी हुशारच. मग आता चांगलं बी जगायचंय आणि वाईटही जगायचंय. कसं जगलं पाहिजे? हा, मग जीवन असं जगा. कसं जगा? जीवन कसं जगा? पाहून या शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. पाहून या शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. आणि या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू राजा अमर झाला. छावा चित्रपट मला वाटतंय जवळजवळ सगळ्यांनी बघितलेलाच असेल. क्वचित एखादं कुणी राहिलं असेल तर बघा. 300-400 वर्षाचा काळ निघून गेला बरं का, आणि 300-400 वर्षानंतरही त्या राजाचे शौर्य बघून, बलिदान बघून मला नाही वाटत बरं का, चित्रपट बघून बाहेर आल्यानंतर डोळ्यात पाणी आलं नाही असा व्यक्ती असेल या मंडपामध्ये बसल्या. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असेल बरं का. म्हणजे 400 वर्ष उलटून गेले तरी ज्या योद्ध्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, मग तो राजा जीवन कसा जगला असेल याचा नक्कीच सर्वांनी विचार केला पाहिजे. विठ्ठल. मला वाटतं 23 मार्च 1931 चा कालावधी लाहोर जेलमध्ये आमचा एक भारतातला एक योद्धा होता, वीर जवान, ज्याचं नाव आहे शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव. 1931 चा कालावधी बरं का. भगतसिंगाची तारीख होती 19 किती सांगितली मी? 23 मार्च 1931. ठरल्या वेळेप्रमाणे एक दिवस अगोदर भगतसिंगाला फासावर देण्याचं ठरवलं बरं का. हुकूम आला, सगळ्या कैद्यांना सांगितलं तुम्ही आज जा. कैदी विचार करायला लागले, आज एवढ्या लवकर आपल्याला आत का पाठवतात? एका अधिकाऱ्याला जवळ बोलून घेतलं, आम्हाला आत का पाठवताय? त्यांनी सांगितलं आज एक दिवस अगोदर, वरून तसा आदेश आलेला आहे, एक दिवस अगोदर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फासावर देण्यात येणार आहे. सगळ्या कैद्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आज बरं का. मेहता नावाचे वकील होते बरं का, मेहता नावाचे वकील होते. शेख भगतसिंगांना विचारलं, या जगाला, या भारत देशाला, या भारत मातेला तुझा शेवटचा काय संदेश आहे? आणि शेवटचा संदेश सांगितला काय? इन्कलाब जिंदाबाद. शेवटचा संदेश सांगितला. ज्यावेळेस त्या भगतसिंगाची आई भेटायला आली, त्या आईला सांगितलं, आई मी फासावर जात असताना तू माझ्या समोर येऊच नको. तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या डोळ्यातले अश्रू बघून हा समाज बनेल एका योद्ध्याची आई, पण हिच्या डोळ्यामध्ये अश्रू. ती आई म्हणजे काही हरकत नाही. ती आई परत निघून गेली आणि तीनही वीर जवान सोबत स्नान घातलं आणि विचारलं सगळ्यात अगोदर फासावर कोण जाणार? राजगुरू समोर आले आणि त्या फासाचं चुंबन घेतलं आणि तिघांनाही एकामागोमाग एक फासावर देण्यात आलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, आजही आपण त्यांचं स्मरण करतोय या धर्म मंडपामध्ये, या गादीवरून त्यांचं स्मरण करतोय
म्हणजे जीवन तसं ते जगले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य भगवंताने जे शरीर दिले या शरीराचा वापर कसा करायचा आहे ज्याचं त्यांनी ठरवायची. बरं का, शरीराचा वापर असा करा, असा करा, कसा करा. विठ्ठल एक कोटी सांगतो आणि अभंग प्रवेश करतो. कोटी अशी बर का, असू द्या काय अर्थ नाही. कोटी अशी बर का, काही जणांना बर का, काही जणांना मानवी शरीर मिळालंही नाही आणि कळलंही नाही. काही जणांना कळलं पण मिळालं नाही. काही जणांना मिळालं पण कळलं नाही. काही जणांना कळलंही आणि मिळालंही. आता मी जे सांगितलं यात तुम्हाला काय कळलं हे सांगा फक्त. विठ्ठल विठ्ठल. जो मी काय मुद्दा मांडलाय या मुद्द्याला काय म्हणायचं, कोटी कोटी. आता हे शब्द तुम्हाला माहित नाही, जे आमच्या वारकरी मंडळीला माहित आहे बरं का. नेहमी जे आमच्या वाङ्मयाचा अभ्यास करतात त्यांना हे शब्द माहित. याला काय म्हणायचं, कोटी. कोटी काय, मानवी शरीर मिळालंही नाही आणि कळलंही नाही. कळलं पण मिळालं नाही. मिळालं पण कळलं नाही. मिळालंही आणि कळलंही. हे चार प्रकार. आता पक्षांना मानवी शरीर मिळालंही नाही आणि कळलंही नाही. स्वर्गातील देवादिकांना या देहाचं महत्व कळलं पण त्यांनाही मिळालं नाही. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा. आता तुम्हा आम्हाला हे मानवी शरीर मिळालं पण कळलं का, नाही कळलं. हे जर आपल्याला कळलं असतं तर आपण याचा योग्य वापर केला असता. बरोबर आहे का. ज्याच्या जीवनामध्ये दान धर्म नाही, तीर्थयात्रा नाही, अन्नदान नाही, घरावर कधी आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला तर कधी त्याला भिक्षा नाही. असा एखादा महोत्सव चालू असेल मोठा तर सत्याला कधी वर्गणी देत नाही. मंदिरामध्ये कधी दर्शनासाठी जात नाही. समाज सेवा नाही, देश सेवा नाही, आई वडिलांची सेवा नाही. यांचं जीवन म्हणजे क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना
रे जिसे पाना था उसको तो खो दिया. लक्षात येते का? म्हणजे आपल्याला हे मानवी शरीर मिळालं पण कळलं का? कळलं नाही. आणि चौथा मुद्दा, हे मानवी शरीर मिळालंही आणि कळलंही आणि या शरीराचा योग्य वापर केला, या वर्गामध्ये जी मंडळी मोडतात ती म्हणजे समाजसेवक, देशसेवा करणारी मंडळी आणि आयुष्यभर ज्यांनी नामस्मरणाशिवाय काही केलं नाही असे संत महात्मे मंडळी. आणि हे महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही या जीवनाचा योग्य वापर केला आणि आपली जीवन यात्रा सफल केली, मग तुम्ही साधन काय निवडलं? करून द्यावं लागते बरं का. लाडक्या बहिणीचा हप्ता तारखा त्यांना डिटेल माहिती, त्यांना लक्षात करत. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये आपण प्रवेश केलेला आहे बरं का. अभंगामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि घाडळ्याच्या काठीने सुद्धा 11च्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. पण असू द्या, आपला बराचसा वेळ मध्ये गेलेला आहे. तुमचे फक्त 5 मिनिटं घेतो आणि थांबतो. आजचे दिवस आपण चाल पण भैरवीची हा एकदम जे विठ्ठलच करू, फक्त 5 मिनिट बरं का. लक्ष द्या. आता संचय करत नाही असा माणूस नाही, प्रत्येक जण संचय करतोय. काही संचय फल देतात, काही संचय नाशाला कारण ठरतात. प्रत्येक जण संचय करतोय. कुणी लोकसंग्रह करते, कुणी धनाचा संचय करते, कुणाला कपड्याचा संचय करण्याची सवय, कुणाला चप्पल बूट, कुणाला दाग दागिने. संचय करत नाही असा माणूस नाही. तुम्ही एखाद्याच्या घरामध्ये गेलं तर घर आहे का कपड्याचं दुकानही लक्षात येत नाही. आपलं सोडावं, यांचं बघा. यांच्या साड्या जर विचारलं किती साड्या आहे, यांना सांगता येणार नाही किती साड्या. घरी वेगळी, बाहेर वेगळी, मार्केटला जायची वेगळी, बहिणीकडे जायची वेगळी, पोरग बघायला जायची वेगळी, लग्नाला जाताना वेगळी, लग्नात वेगळी, येताना वेगळी. सगळ्या साड्याच साड्या. कपाट उघडलं तर अर्धा तास यांचा विचार करण्याचा तो आज साडी कोणती करू. एवढे साड्या. एक बाई तर विचार करून तिला एकदम खालची साडी आवडली.
ओढायला गेली आका भारा अंगावर बोजा मेलीन काय बघता माझ्याकडे. म्हणजे काही संचय नाशाला कारण ठरतात. महाराज म्हणले नाशाला कारण ठरतील असे संचय करू नका, जे संचय फल देतील असे संचय करा. बरं का, मानव शरीर मिळाले ना तुम्हाला, हे काहीतरी साठ होण्यासाठी मिळालंय, मग असं काहीतरी जोडा. बरं का, असं काहीतरी संचय करा. पुन्हा तुम्हाला जीवनामध्ये संचय करण्याची गरज पडली नाही असा काहीतरी संचय करा. बरं का, मानवी शरीर म्हणजे एक क्षेत्र, एक क्षेत्र, याच्यात पेरणी करत असताना अशी पेरणी करा. बरं का, पेरणी करत असताना अशी करणं. आपण गहू ज्वारी बाजरी वर्षातून फक्त एक वेळेस पोरतो पण वर्षभर खातो. बरं का, तसं मानवी जन्म बरं का म्हणजे 84 लाख योनीमध्ये या जन्मात केलेली पेरणी 4 दिवसाच्या मजेसाठी अनंत कालामध्ये दुःखामध्ये लुटू नका. बरं का, पेरणी अशी करा, तारुण्यामध्ये असं जागा, तारुण्यामध्ये असं जागा, म्हातारपण सुखात गेलं पाहिजे आणि म्हातारपणामध्ये असं जीवन जगा तुमचं मरण तुम्हाला आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे. पेरणी अशी करा, कशी करा. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मी पण धन कमावलं, पण कोणतं धन कमावलं. पायोजी मैने राम राम रतन धनवायो, शब्द फार सुंदर बरं का, लक्षात ठेवा. खर्चे ना फुटे, हे धन आहे तुम्ही किती खर्च करा हे धन संपणार नाही. या धनाची चोरी करू शकत नाही, या धनाचा भाऊ वाटेकरी होऊ शकत नाही. तुम्ही व्यवहारामध्ये पैसा कमवा बरं का, तुम्ही व्यवहारामध्ये पैसा कमवला भाऊ त्याचा वाटेकरी होणार नाही. व्यवहारामध्ये बाप पैसा कमवतो पण मुलगा खर्च करतो, म्हणजे कमवणारा एक खर्च करणारा एक. पण हे धन असे कसं, खर्चे ना फुटे चोर ना लुटे, दिन दिन पडल समायो पायो. तुम्ही मेल्यानंतरही तुमच्या उपयोगाला येणारं धन म्हणजे राम नामाचं धन आहे. तुम्ही जर हे पैसा धन दौलत तुम्ही कमाल, हे तुमच्या कामाचं. जोड़ लो जितने भी, जोड़ लो जितने भी धन दौलत हीरे मोती, लेकर कहाँ जाएगा बंदे, बंद कफन में जेब नहीं होती, तूने जो कमाया है कोई दूसरा भी खाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. सांगण्याचं तात्पर्य असं धन जोडा
जे तुम्ही गेल्यानंतरही तुमच्या उपयोगाला येणार आहे. महाराज म्हणतात तेच धन आम्ही जोडलं. साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्यांची सरली, येरझार झाला सफल व्यापार विठोबा. ऐका, या ठिकाणी अभंगावर फक्त बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा भाव असाच असेल हा माझा नक्कीच दावा नाही. ज्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे युक्तीप्रमाणे जो तो वक्ता जसं श्रवण केलेले अभ्यास केलेले त्या तसे आपण तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलणं म्हणजे सामान्याला ते त्यांच्या बोलण्याचं कामच नाही. भल्या भल्यांना त्यांच्या शब्दाचे अर्थ समजलेले नाहीत, एका एका शब्दाचे अर्थ समजले नाहीत. तुकाराम महाराजांचे अभंग काय समजणार? मी तर सामान्य माणूस आहे. माझा नक्कीच दावा नाही अभंगाचा अर्थ असा आहे. फक्त बोलण्याचा प्रयत्न केलाय. उपस्थित सर्वच माझ्यापेक्षा ज्ञानी गुणी ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी परत एकदा मी विनम्र भाव अभिवादन व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. परत आमचे परममित्र परमस्नेही श्री प्राध्यापक जगन्नाथजी बादले सर, त्यांना मी या ठिकाणी हार्दिक त्यांची मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. माझ्या जीवनामध्ये हा महत्त्वाचा आजचा दिवस ज्यांनी हा योग घडून आणला आहे त्यांना धन्यवाद.